जालना जिले के घरसावंगी तालुका स्थित खड़का गांव की महिलाओं ने गांव में शराबबंदी की मांग को लेकर जिला कलेक्टर कार्यालय के बाहर धरना आंदोलन शुरू किया। यह आंदोलन तब शुरू हुआ जब महिलाओं ने गांव में बढ़ती शराबखोरी और उसके दुष्परिणामों से तंग आकर प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए सीधे जिला मुख्यालय का रुख किया। जालना के खड़का गांव में अवैध शराब बिक्री से तंग आकर महिलाओं ने जिला कलेक्टर कार्यालय पर धरना दिया। महिलाओं ने आरोप लगाया कि शराब के कारण गांव में हिंसा और अशांति बढ़ रही है, बच्चे तक शराब पीने लगे हैं। जब तक गांव में पूर्ण शराबबंदी नहीं होती आंदोलन जारी रहेगा, ऐसा महिलाओं ने स्पष्ट किया। पुलिस ने धरना स्थल पर सुरक्षा बढ़ाई है। प्रशासन ने वार्ता कर समाधान का आश्वासन दिया है। दारूबंदीसाठी आम्ही साऱ्या महिला आलेलो आहे तिथं। आम्हाला दारूबंदी झाल्याशिवाय आम्हाला इथं आम्ही उठणार नाही। आम्ही जर उपोषणाला जर बसलो तर आम्ही आणि 2-3 गाड्या येणार आहेत मागून। आम्हाला निस्ती दारू मागायची, आम्हाला काही धन नाही, धरे नाही, कोणाची पगार नाही घ्यायची, काय नाही। आमचा चटणी तुकडा खाऊ द्या सुखानं। आम्हाला काही कशाहून नग फक्त दारू आमची इतकी झाली तर घरोघर जर म्हणलं तर आम्हाला हरकत नाही। फक्त दारूचं टोपण जर दिसलं त्याच्याने आम्हाला काय द्यायचा तुमच्या हाताने द्या। केले तर किती कस नाही तर त्याची गणत नाही। आज सध्या आपली सून घायल आहे घरामध्ये, इतकं मुलांनी मारलेलं आहे आपल्या। मला पण परदेशी मारलेले असे दारू मुकाट्या द्यायला आले तर त्यांनी जाऊ नये म्हणून आम्हाला ऑर्डर केली, अशी सऱ्यानं ऑर्डर केली आमच्या लेकाईनं। आम्हाला जाऊ नका म्हणते तर पण आम्ही बळरेठीनं मी आलेली, मला त्रास सहन होईना। खडका येथे खूप दिवसापासून दारू बंद होती, पण आत्ता मध्यंतरी काही लोकांनी चालू केली। परत पोलीसवाले त्याच्यामध्ये हप्ते घेतात। अनेक वेळा तक्रार देऊन खूप म्हणजे आत्तापर्यंत कुठलंही लायसन मिळत नव्हतं, पण खोटे पुरावे घेऊन सरपंचाच्या खोट्या सह्या मारून गावात एक लायसन इश्यू झालेलं आहे। त्या संदर्भात आम्ही सर्व महिला व सर्व गावकरी मंडळी इथे त्या संदर्भात तक्रार देण्यासाठी आलेलो आहेत। आणि तरी आमच्या महिलांची कळकळीची विनंती आहे की दारूमुक्ती झालंच पाहिजे, पूर्ण गाव दारूमुक्ती झालंच पाहिजे। प्रदीप गंगाधर जाधव। दारूबंदी का करायची म्हणजे आमचे मुलं सगळे घ्यायला लागले तर लहान लेकरं लग्न व्हायनात काही व्हायनात, बॉक्स पार्सल करायला लागले तर वा शेतात घेऊन जातात। आम्ही 200 रुपये कमी तो इकडे 1000 रुपये उडीतात पोरं। मग आमचं कसं व्हायचं? तक्रारी केलेल्या पण कोणी नाही हे करीत। म्हणजे काय व्हायचं? आम्ही पैसे भरित होत म्हणले व पोलिसात पैसे भरित होत, हे करतात म्हणले। आम्ही काही नाही हे करीत म्हणे। तुम्हाला काय करायचं तर करा म्हणे, तुम्ही तुमच्या माणसाला आवरा म्हणते तर आम्ही आमच्याच्याने काय आम्ही बंद करू शकत नाही म्हणते। हाव तुमच्या माणसाला आवरा म्हणतात पोलीस लोक सगळे म्हणतात, तुम्ही तुमच्या माणसाला आवरा, काही होत नाही म्हणे। आम्ही आमचा धंदा सुरतो, आम्ही पैसे भरतो म्हणे पोलीस लोकांना त्यांना, असं म्हणतात। आमची एवढी तक्रार आहे की आम्ही दारूबंदी झालीच पाहिजे। माझं नाव प्रियंका पांडुरंग गोरे, राहणार खडका, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। आमचे जे खडकेचं गाव आहे का, जिथून बाँड्री जी सुरू होती का खडक्याची, तिथून नुसती दारूची बाँड्री सुरू होती। असं नाही की संपूर्ण असे पाटील लोकच आहेत की दारू विकायला। आमच्या गरिबाचा असा संसार असा उद्ध्वस्त झाला। आम्ही रस्त्यावर आलो, 2-3 लेकरं आहेत आमच्यावाले। आम्ही आज लाख रुपये आज आम्ही कर्ज ते दारूवाल्याला द्यायचं तर आम्ही खायचं काय घरामध्ये, ते प्रश्न पडला। आज आम्हाला सगळ्या महिला इथं आम्ही त्याच्यासाठी आलो, तर आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसू शकतो। जर आत्महत्या करायचा टाईम आला तर आम्ही आत्महत्या सुद्धा करतो ना। आज आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आम्ही तीर्थपुरी ठाण्यामध्ये आम्ही गेलो होतो तर आम्हाला न्याय नाही भेटला। ती कारण की तुम्हाला सांगते खडक्यामध्ये सरपंच पाटील असे कोणी काही करू शकत नाहीत, कारण की पाटलांनी सुद्धा पैसे खाल्लेले इथं कोणी काहीच करत नाही। आमच्या इथं तर मेन गोष्ट मेलं तरी कोणी मारून जरी टाकलं एखाद्या महिलाला तरी केस कोणीच घेत नाही। म्हणते तर बरं झालं मिली, म्हणते तर की तो माणूस दारूवर आज ढाब्यावर येईन तर आमच्यावाला कल्याण होईल, तितकेच पैसे आमच्या घरात। पण विचार करा ना कोणी की तीच महिला आज रस्त्यावर पडायला लागली, ते माणूस दारू पिऊन रस्त्यावर पडायला लागलाय, त्याचा कोणीच विचार करायनं झालं की आज संसाराचं कितीच उद्ध्वस्त व्हायला लागले। आज न्याय करायनं झालं कोणी खडक्यामध्ये, म्हणजे न्याय असा कसलाच राहिला नाही। आज आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय इथं राहणार नाही। आम्हाला न्याय पाहिजे। दारूचे दुकान म्हणजे तुम्हाला सांगते, लघवीला जायचं म्हणले तर कमीत कमी 10-15 दुकानं इथं आमच्या गावामध्ये नसून सुद्धा मान्यता नाही सॉरी मान्यता नाही सर, मान्यता नसून सुद्धा टपऱ्यावर कुठं बॉक्सची बॉक्स विकत येतो। मग आम्हाला न्याय पाहिजे ना। असं कोणी पण विकायला लागलंय म्हणल्यावर काही पण व्हायला लागलं ना खडक्या गावामध्ये। आम्हाला फक्त न्याय पाहिजे सर, काही नाही पाहिजे। खडकं गाव म्हणायला 1 घंटा लागत होतं। तुम्हाला सांगते आज तुम्हाला सांगते खडकं गाव म्हणलं तर लांब कशाला मिस थुकते। खडक्या गावामध्ये मला अभिमान होता की खडक्या गावामध्ये मला दिलंय। आज तुम्हाला सांगते ज्याची बहीण तुम्हाला सांगते ज्याची बहीण तिथं दिली का ती मग ती नको खडक्या गावामध्ये वाटोळ झालं, माझ्या बहिणीचं वाटोळ नाही झालं पाहिजे। आम्हाला फक्त सर तुम्हाला सांगते आम्हाला न्याय पाहिजे सर।